नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, गणपती बाप्पा आले। गणपती बाप्पाच्या निमित्तानं किती प्रकारचे आपण मोदक करत आहोत, किती वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक करत आहोत। बघा, अशा पद्धतीने मी आज एक मोदकाचा प्रकार केलेला आहे, गूळ आणि खोबऱ्याचे मोदक। झटपट आणि इझी रेसिपी आहे। आपण आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया। चला, ह्या वाटीनं मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, खसखस आणि विलायची। अशा पद्धतीने हे साहित्य घेतलं। आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पूर्णपणे मी बारीक कपड्यानं चाळून घेतलेलं आहे। कपड्यानं ते आपण मैद्याची चाळणी म्हणतो ना, तशा पद्धतीने एक बारीक कपडा सुती घेतला आणि मी त्याच्याने हे चाळून घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि हे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा याच्यामध्ये मी घालून घेते आणि पूर्णपणे दोन्ही मिक्स करून घेते। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं व्यवस्थितरित्या, अगदी पूर्ण दोन्ही मिक्स करून घ्यायचं। एकत्रित सगळं करून घेतलेलं आहे आता। आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं थोडंसं, आणि हे 2 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे। आणि आता हे तूप गरम करून मी कडक गरम केलं आणि मी हे मोहन याच्यामध्ये मी टाकून घेतलं। आता हे बऱ्यापैकी गरम आहे हे तूप, त्यामुळे मी हे चमच्यानं मी हलवून घेत आहे। अशा पद्धतीने हे सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आता थंड झालेलं आहे, हाताला काही चटके बसत नाहीत म्हणून मी हे हातानं मिक्स करून घेत आहे। हे जे तुपाचं मोहन आहे हे पूर्ण पिठाला अगदी एकजीव झालं पाहिजे। बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं। हे सगळं आता मिक्स झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी बघा, अशा पद्धतीने तूप टाकल्यामुळं आपण असा गोळा करून बघितला तर तो घट्ट थांबतो। त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे आपल्या की मोहन आपलं ह्या पिठाला बरोबर झालेलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी घालून त्याच वाटीनं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी घालून मी एक डो तयार करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून घेते मी, एकदाच पाणी टाकत नाहीये, कारण आपलं जे काही पीठ आहे आपल्या पिठाला कधी कमी जास्त पाणी लागू शकतं। त्यामुळे मी हे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ तिंबून घेत आहे, पीठ मळून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने हा गोळा झालेला आहे, हा डो तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं। आता हा मऊ करून घेतला व्यवस्थितरित्या। बघा, अशा पद्धतीने हा डो झालेला आहे। तर हे मऊ करून मी बाजूला करून ठेवते, ह्याला झाकून ठेवते कारण कडक होणार नाही। आता पोळपाट हे आपलं जे काही सारण करण्यासाठी जे आपल्याला वस्तू पाहिजे, 1 वाटी मी खोबऱ्याचं कीस घेतला होता आणि अर्धी वाटी गूळ घेतला होता, खसखस आणि विलायची हे सगळं आपण एकत्रित करून घेऊ। बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। सगळं मिक्स झालं पाहिजे, हे गूळ पूर्ण त्या खोबऱ्याच्या किसापर्यंत पूर्ण मिक्स झाला पाहिजे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या। सगळं पूर्ण गूळ हा त्या खोबऱ्याच्या किसाला सगळीकडे मिक्स झाला पाहिजे। अशा पद्धतीने हे गूळ आणि खोबऱ्याचं किस हा मिक्स करून घ्यायचा। आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं, कारण तूप टाकल्यामुळं आपल्याला त्या खोबऱ्याच्या जे काही आपण सारण करत आहोत त्या सारणाची टेस्ट पण वाढली जाते, खायला पण खमंग लागतं, चविष्ट लागतं आणि खायला मजा येते। म्हणून आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि हे सारण व्यवस्थितरित्या सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा, हा गूळ आता सगळीकडे मिक्स झालेला आहे। अशा पद्धतीने हा गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे। तूप टाकल्यामुळं त्याचं टेक्स्चरसुद्धा थोडं चकाकीदार अगदी मुलायम दिसत आहे बघा। आणि पूर्ण गूळ हा एकजीव झालेला आहे सगळ्या सारणामध्ये। अशा पद्धतीने हे आपलं सारण करून घ्यायचं।
आपलं सारण तयार झालेलं आहे. आपण हे बाजूला ठेवून देऊ. आता आपण ह्या लाटा करून घेऊ. अशा पद्धतीने हे रोल तयार करून घ्यायचा आणि जवळपास 1-1.5 इंचाच्या अशा रोल करून घेतल्यानंतर आपण 1-1.5 इंचाच्या लाटा करून घ्यायच्या. चाकून आपण 1-1.5 इंचाच्या लाट्या करून घेत आहोत. बघा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या लाट्या झालेल्या आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ह्या सगळ्या लाट्या मी हे प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्याचे गोल करून अशा आपण लाट्या तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीने ह्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि त्याचे काट वगैरे व्यवस्थित लाटले गेले पाहिजेत. जास्त जाड ठेवायचे नाहीत काट पण. बघा अशा पद्धतीने ही लाटी तयार करून घ्यायची. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त जाड पण नाही ठेवायचं. अशा पद्धतीने ही लाटी तयार केलेली आहे. आपण आता त्याच्या पाकळ्या पाडून घेऊ. बघा त्याच्यामध्ये मी सारण भरून घेतलं. आता हे सारण आपण या लाटीमध्ये भरून घ्यायचं, थोडं गच्च करून घ्यायचं आणि आपण त्याच्या अजून अशा पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या. सगळ्या बाजूने ह्या कळ्या अगदी 3 बोटानं, 1 बोट मध्ये ठेवायचं पाठीमागे, 2 बोटांनी दाबून घ्यायचं, 1 बोट मध्ये ठेवायचं पाठीमागे, 2 बोटांनी दाबून घ्यायचं. अशा पद्धतीने ह्या कळ्या पूर्ण पाडून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं. आणि हे असं वरी थोडं दाबत जायचं, वरी असं ढकलत जायचं आणि त्या पूर्ण त्याचं गच्च करून घ्यायचं. अशा पद्धतीने हा मोदक करून घ्यायचा. त्याचं नाक थोडं कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा मोदक आपला झालेला आहे. बघा अशा पद्धतीने हा मोदक झालेला आहे. आता गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलो आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. बघा आता पाणी गरम झालेलं आहे. ह्या चाळणीला मी तूप लावून घेतलं आणि हे चाळणी मी ह्या कढईमध्ये ठेवून दिली, स्टँडवर मी ठेवून दिली. तर हे मोदक सगळे मी त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. जरा सेट करते मी साईडला थोडे. बघा अशा पद्धतीने हे सेट करून घेतलेलं आहे. ही आपली एक छोटीशी करंजी केली त्याची आणि मी हे पण त्याच्यामध्ये ठेवून घेते आणि त्याला झाकण ठेवून मी एक 10-15 मिनिट ठेवून देते, 10 मिनिट जवळपास. बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे, वाफवलेलं आहे व्यवस्थितरित्या. त्याची नाकं दाबून घ्यायची, बघायचं आपले हात चिटकत नाही आहे. हाताला नाही चिटकलं तर आपलं हे मोदक तयार झालेले आहेत असं आपण समजून आपण हे काढून घ्यायचे. आता बघा हे केळीचं पान घेतलेलं आहे, एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे आणि हे मोदक मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. बघा अशा पद्धतीने हे आपले मोदक झालेले आहेत. वाफलून घेतले आम्ही मोदक हे. अशा पद्धतीने हे आपलं मोदकाची रेसिपी तयार झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.